नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की ICDSचे आपण फॉर्म भरले होते, त्याचे निकाल लागले. आता त्याचे निकालमध्ये कोणाकोणाचा नंबर लागला ते आता या ठिकाणी पाहणार आहे. बघा, तर मित्रांनो, या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात 102 पदांसाठी TCS मार्फत ते महिला बालविकास कल्याणमार्फत ICDSचे जे फॉर्म सुटले होते त्याच्यात तुम्ही फॉर्म भरला होता. तसेच त्याच्यामध्ये टोटल 102 पदं होती. कोणासाठी किती जागा आहेत ते या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा. तसंच या ठिकाणी त्यांनी परत एकदा सांगितलं आहे की बघा, एक्झाम झाली वगैरे आहे, एक्झाम या तारखेला वगैरे झालेली आहे, ही तारखेचे डिटेल्स या ठिकाणी दिले. तर या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे की आता ज्या पण लोकांचं 102 लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी ही बातमी आहे बघा. या अधिसूचनाद्वारे खालील नमूद करण्यात आलेल्या 102 उमेदवारांना कागदपत्र पडताळणी अधीन राहून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदरील तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची यादी सोबत पान क्रमांक 1 ते 15 मध्ये यासोबत सादर करण्यात येत आहे. तसेच सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांना ईमेलद्वारे तसेच विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणी करण्यात दिनांक लवकरात लवकर कळविण्यात येणार आहे. म्हणजेच काय, आता या ठिकाणी 102 उमेदवारांची निवड झालेली आहे, त्यांची नावं या ठिकाणी खाली तक्त्यामध्ये दिलेली आहेत. इथे खाली हा तक्ता आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तसेच ज्या लोकांचं सिलेक्शन झाले त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना ईमेलद्वारे कळेल किंवा यांच्या वेबसाईटवरती त्यांनी टाकतील की या तारखेला तुमची कागदपत्र पडताळणी असणार आहे. तुम्हाला ॲड्रेस वगैरे ते देतील, त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो नक्की आता कोणाची सिलेक्शन झालं आहे. तर इथे तुम्हाला कास्टनुसार तुमचं सिलेक्शन झालं की नाही या ठिकाणी दाखवणार आहे. जर ज्या व्यक्तींचं कास्टमध्ये नाव आलेलं नाही तर त्यांचं नाव ओपनच्या लिस्टमध्ये पण येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही स्वतःची कास्ट पण पाहून घ्या कुणाचं सिलेक्शन झालं की नाही, आणि ओपन कास्टमध्ये पण पाहून घ्या तुमचं त्या ओपनच्या लिस्टमध्ये नाव आहे का नाही. या पद्धतीने तुम्ही स्वतःची कास्ट आणि ओपनची कास्ट या दोन्हीची पण लिस्ट या ठिकाणी पाहून घेऊ शकता. तसेच आता या ठिकाणी सुरुवात करू आपण लिस्ट पाहण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहणार आहे SC कॅटेगरीमधले कोणाकोणाचे या ठिकाणी सिलेक्शन झाले. तर SC कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालेल्या व्यक्तींची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. हे SC कॅटेगरीमध्ये नाव झालेले सिलेक्शन, याच्यामध्ये तुमचं नाव पाहून घ्या. जर तुमचं याच्यामध्ये जर नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला या ठिकाणी इलिजिबल राहू शकता. ही झाली SC कॅटेगरीची. तसेच आता या ठिकाणी दुसरी लिस्ट आहे SC कॅटेगरीची अजून राहिलेली लिस्ट, ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही ST कॅटेगरीमध्ये लोकांची सिलेक्शन झालेल्याची नावे आहेत. तसेच बाकीच्या कास्टची पण तुम्हाला याच पद्धतीने मी माहिती देऊ शकतो. तसेच VJमध्ये या 3 लोकांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तसेच तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी किती पर्सेंटेज वगैरे पडले तुम्हाला ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथे लिहिलेलं आहे. तसेच त्याच्यानंतर आहे दुसरी कास्ट म्हणजे NTBमध्ये या 2 व्यक्तींची नावं सिलेक्शन झालेलं आहे. तसेच NTCमध्ये या ठिकाणी व्यक्तींची नावं झालेली आहेत. त्याच्यानंतर राहिली कास्ट ती NTDमध्ये या एका व्यक्तीचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर येते कास्ट ती SBCमध्ये या 2 व्यक्तींच्या या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तसेच तुम्ही याच्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर पण पाहू शकता, त्यांना किती मार्क्स पडले ते पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर राहिली ती कास्ट OBCची कास्ट जर लिस्ट मोठी आहे त्या ठिकाणी ही पहिली लिस्ट आहे OBCसाठी. तर ही जर तुम्ही याची स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. तसेच OBCमध्ये राहिलेल्या व्यक्तींची नावं पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे राहिलेल्या व्यक्तींची नावे या ठिकाणी आहेत. आपलं नाव आहे का नाही व्यवस्थित खात्री करून चेक करून घ्या. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी लोकांची नावे इथे आहेत. SCBC झाल्यानंतर SCBCतील अजून राहिलेल्या व्यक्तींची नावे या ठिकाणी पाहू शकता. तुमच्या कास्टनुसार तुमचं सिलेक्शन झालेली आहे खात्री करून घ्या. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरलेल्या व्यक्तींची नावे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथे फुल नाव दिलेलं आहे. तसेच ॲप्लिकेशन नंबर पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर हे EWS कॅटेगरीतली राहिलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्याच्यानंतर येते ती कास्ट म्हणजे ओपन कॅन्डिडेटची या ठिकाणी सिलेक्शन झालेली त्यांची नावं आहेत. जर ज्या व्यक्तींची कास्टमधून जर निवड झाली नाही तर त्यांची निवड या ठिकाणी ओपनमधून पण होऊ शकते कधी. तर त्यासाठी तुम्ही ओपनची पण लिस्ट पाहू शकता. या ठिकाणी ओपनची पण लिस्ट आहे. ओपनची पण नावं पाहू शकता. ओपनच्या लिस्टमध्ये कोणत्या पण कास्टच्या लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी OBCची
नाव आहेत, SCचे नाव आहे, EWS नाव आहे, SCBCचे नाव आहे. तसंच पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या पेजमध्ये पाहू शकतो ओपनच्या कॅटेगरीमध्येच कोणती लिस्ट आहे, ओपनची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये OBC झालेलं आहे, OBC ओपनवाले आहेत, SCBC आहे, NTD आहे, ओपन, NTD, EWS, OBC, SCBC वगैरे. असं ज्या लोकांचं जास्त पर्सेंटेज आहेत पण त्यांनी कास्टमधून फॉर्म भरला आहे तर त्यांचं काही लोकांचं या ठिकाणी ओपनमधून पण सिलेक्शन होतंच. तर या ठिकाणी त्यांनी त्यांची पण नाव पाहून घ्या. या ठिकाणी ही पूर्ण झाली कास्टनुसार आणि ओपनची लिस्ट या ठिकाणी पूर्ण आपण या ठिकाणी जाणून घेतली आहे. या पद्धतीनं जर तुमचं याच्यामध्ये जर नाव असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र होऊ शकता. या पद्धतीने लिस्ट आहे. तर पुढची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख कधी येणार, डॉक्युमेंट कोणकोणते व्हेरिफिकेशनला घेऊन जायचं, ही जर माहिती जाणून घ्यायची असेल तुम्हाला त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी त्याची माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. काही माहिती किंवा काय अडचण काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगा. त्याची 100% खात्रीशीर तुम्हाला उत्तरं दिली जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.